अखिल विश्वाला शांतीचा, करुणेचा, समतेचा, ममतेचा मार्ग दाखवणारे विश्वगुरु तथागत भगवान गौतम बुद्ध, शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणारे क्रांती ज्योतिबा महात्मा फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, संत गाडगेबाबा, भीमाई, रमाई, जिजाऊ, सावित्री, यशोधरा, महामाया, रमाई, मा फातेमा, तसे ज्या ज्या महामानवांनी बहुजन समाजासाठी रात्रंदिवस जे कष्ट केले, मेहनत घेतली, जीवन वाहिलं, त्या तमाम महापुरुषांना त्रिवार अभिवादन. बंधू आणि भगिनींनो, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि त्यांचा संघ यांना त्रिवार अभिवादन. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा धम्म विज्ञानाला धरून आहे, समतेला धरून आहे, न्याय धम्म आहे. आणि हे उद्याच्या निरोप देणाऱ्या, उद्याच्या पिढीला, येणाऱ्या पिढीला दिशा दाखवणारं हे तत्त्वज्ञान आहे. आणि सध्याच्या पिढीला सुद्धा ते तत्त्वज्ञान सांगते. तत्पूर्वी व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण रोज समर्पण घेत असतो, त्यानंतर वाचनाला सुरुवात करतो. आपण समर्पण घेऊया. सुखो बुद्धानुमुपादो सुखा सदा मदेसना सुखा संघस्य सामगे समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. तर भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान आपण गंभीर खंडारी यूट्यूब चॅनल या चॅनलच्या माध्यमातून घराघरात बुद्ध, घराघरात भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान सांगण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. तरी सर्व सबस्क्राईबर बंधू आणि भगिनींना मी स्वतः गंभीरराव खंडारे सर्वांना हात जोडून क्रांतिकारी जय हिंद करतो. तर चलूया आपण आजच्या व्हिडिओकडे म्हणू. आणि सुखद समूह तपस्या धम्मपद बुद्ध गो 1494 हे धम्मपद बुद्ध गो 1494. तर गृहत्याग, त्याग म्हणजे त्यागणे, सोडणे, सोडून देणे. गृह म्हणजे घर. आता तथागत भगवान बुद्ध घर सोडून जर दुसरीकडे राहत असेल, तेच त्यांचं गाव.
नाही का? म्हणून तशाच प्रकारे असो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. गृहत्याग. सिद्धार्थाने भारद्वाजाच्या हस्ते प्रवर्जा घेण्याचा निरोप विचार केला. भारद्वाजचा आश्रम कपिलवस्तूपासून, त्याप्रमाणेच तो दुसरे दिवशी आपल्या आवडता घोडा कंठक यावर स्वार होऊन आवडता सेवक छन्न याला बरोबर घेऊन आश्रमाकडे निघाला. जसा आश्रमाच्या जवळ आला तसा तो एखाद्या नवीनच येणाऱ्या नवरदेवाला पाहण्यासाठी यावे तसे अनेक स्त्री पुरुष बाहेर येऊन तथागत सिद्धार्थ गौतमाला दारापाशी एकच गर्दी केलेली होती. आपापल्या दरवाजामध्ये ते उभे राहिलेले. आणि जेव्हा ते त्यांच्या जवळ आले तेव्हा ते आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे पाहू लागले. अनुकरण व त्यांचे अस्फुट कमलाप्रमाणे हात जोडून त्यांना वंदन केले. ते त्यांच्या सभोवती उभे राहिले. त्यांची अंतःकरणे भावूक झाली होती. जणू काही प्रेमाने प्रफुल्लित होऊन पण निश्चल नयनाने ते त्याला प्राशन करीत होते, म्हणजे पाहत होते, पित होते. काही स्त्रियांना वाटले की तो साक्षात कामदेवतेचा अवतारच आहे, कारण तशा सुंदर लक्षणाने तो अत्यंत त्याच्या सभोवती होऊन पण निश्चल नयनाने त्यांना प्राशन करीत होते. काही स्त्रियांना वाटले की तो साक्षात कामदेवतेचा अवतारच आहे, कारण तशा सुंदर लक्षणाने तो जात्याचाच सालंकृत होता. काहींना तर त्यांची कोमल व राजचर्या पाहून आपल्या दिव्य किरणाने युक्त असा चंद्रच पृथ्वीबरोबर प्रत्यक्ष उतरलेला आहे असा तो भासला. दुसऱ्या काही जणे त्यांच्या सौंदर्याला भाळून जणू काय त्याला गिळून टाकावे म्हणून जांभया देत होत्या आणि एकमेकांचे नजरावर नजर अशा प्रकारे स्त्रिया त्याच्याकडे नजरा लावून केवळ पाहत राहिल्या.
त्यांच्या मुखातून शब्द येत नव्हता, की त्यांच्या केवळ पाहत राहिल्या. त्यांच्या मुखातून शब्द येत नव्हता, की त्यांच्या चेहऱ्यावर स्मित येत नव्हते. परिव्रजा घेण्याच्या त्याच्या निर्णयाचा विचार करीत दिंडमूढ स्थितीत त्यांच्या भोवती त्या उभ्या राहिल्या. मोठ्या प्रयासाने त्या गर्दीतून त्याने आपला हात धरून त्याने आपली गुठळी त्यांच्या भोवती उभ्या राहिल्या. मोठ्या प्रयासाने त्या गर्दीतून त्याने आपली सुटका करून घेतली आणि आश्रमाच्या दाराशी प्रवेश केला. आपण परिव्रजा घेत असताना सिद्धोधनाने व प्रजापतीने गौतमाने तेथे उपस्थित राहावे हे आपण परिव्रजा घेत असताना सिद्धोधनाने व प्रजापती गौतमीने तेथे उपस्थित राहावे हे सिद्धार्थाला आवडले नाही. कारण त्याला ठाऊक होते की अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आपण इथे थांबूया. उद्या परत भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम. सर्वांचं मंगल.